नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बघूया कोकणी स्टाईल चिकन रस्सा। तर त्यासाठी मी इथे कांदा, हिरवी मिरची, लसूण, आले, कोथिंबीर व खोबरं घेतलेलं आहे। आता मी इथे अर्धा किलो चिकनला छान मीठ लावून व हळद लावून मॅरिनेट करून बाजूला ठेवून घेत आहे। आता मी कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घालून आपले सगळे जिन्नस भाजून घेत आहे। इथे मी आले, अद्रक, लसूण, हिरवी मिरच्या छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर इथे 1 चमचा अख्खी कोथिंबीर घालायची। त्यानंतर आपण इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घालूया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। छान सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण यात आपलं खोबरं टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा। खोबरं परतून झाले की आपण त्याच्यात आता कोथिंबीर टाकून घेऊया। आणखीन 1-2 मिनिटे परतून घेऊया। खमंग असा वास सुटलेला आहे। आता आपण याच्यात गॅस ऑफ करून सुके जिन्नस टाकून घेऊया। 1 चमचा हळद व 1 मोठा चमचा गरम मसाला आणि याला आपण मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट करून घ्यायची। आता त्याच कढईमध्ये मी इथे अख्खा खडे मसाले टाकले आहेत। दालचिनी, लवंग, तेजपत्ता व चक्रीफूल। आता त्यात मी 1 मोठा कांदा टाकून घेत आहे। आता त्यात मी इथे 1 मोठा टोमॅटो कापून टाकलेला आहे। छान 2 मिनिटं परतून घेतल्यावर आपण आपले मॅरिनेट केलेले चिकन ह्यात टाकून घेऊया आणि छान मिक्स करून याला झाकण लावून 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊया। चवीनुसार मीठही टाकायचे। छान झाकण लावून आपण आता याला शिजायला ठेवूया। 15-20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता चिकन छान शिजलेले आहे। आता आपण त्याच्यात आपली तयार केलेली ग्रेव्ही टाकून घेऊया। सुरेख असा रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे। जेवढं जाड पातळ ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। छान आपण आता एक मिक्स करून 1 उकळी येऊ देऊया। छान अशी उकळी आलेली आहे। 5-10 मिनिटांनंतर आपलं ग्रेव्ही रेडी आहे। वरतून कोथिंबीर टाकून छान आपण सर्विंगला घेऊया। साध्या सोपी पद्धतीची रेसिपी आहे कोकणी स्टाईल चिकन रस्सा। रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा। इथे मी चिकन लॉलीपॉपची पण व्हिडिओ अपलोड केलेली आहे, तेही तुम्ही करून बघा आणि आपण भेटूया आता आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।